या आठवड्यात प्रेमाची परीक्षा आहे आणि ही साधी परीक्षा नाही. ही तुमच्या भावनांची, तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या नात्याची खरी ताकद किती आहे याची परीक्षा आहे. 6 ते 12 एप्रिल 2026 या काळात आकाशात अशी एक ग्रहस्थिती तयार होत आहे, जी प्रत्येकाच्या प्रेम जीवनावर खोल परिणाम करणार आहे. काही लोकांसाठी हा आठवडा खूप सुंदर असेल, खूप रोमॅन्टिक असेल आणि खूप स्पेशल असेल. पण काही लोकांसाठी हा आठवडा कन्फ्युजन घेऊन येईल, इमोशनल अप्स अँड डाऊन्स घेऊन येईल आणि कदाचित काही कठीण निर्णय घेण्याची वेळही आणेल. शुक्र मीन राशीत उच्च झाला आहे आणि ज्योतिषशास्त्रात शुक्र हा प्रेमाचा, आकर्षणाचा आणि नात्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. जेव्हा शुक्र मीन राशीत उच्च होतो, तेव्हा प्रेमाची भावना खूप वाढते. लोक एकमेकांची खूप इमोशनली जोडले जातात, त्यांना एकमेकांची काळजी वाटते आणि त्यांना असं वाटतं की हेच खरं प्रेम आहे. पण इथेच एक सटल पॉइंट आहे. मीन राश ही भावनांची आणि भ्रमाची राश आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला जे वाटतंय ते पूर्णपणे रियालिटी असेलच असं नाही. काही वेळा ते तुमच्या मनाची एक कल्पना असू शकते. ह्या आठवड्यात अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असेल. आय कॉन्टॅक्ट वाढेल, कॉन्व्हर्सेशन्स डीप होतील, लेट नाईट टॉक्स होतील आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही त्या व्यक्तीला खूप चांगलं ओळखता. पण खरं कनेक्शन आणि इमोशनल इल्युजन यामध्ये खूप बारीक रेषा असते आणि हाच या आठवड्याचा मुख्य थीम आहे. 11 एप्रिलला बुध मीन राशीत प्रवेश करतो. बुध म्हणजे कम्युनिकेशन, विचार आणि समज. पण मीन राशीत गेल्यावर कम्युनिकेशन क्लिअर राहत नाही. तुम्ही काहीतरी बोलता आणि समोरच्याला काहीतरी वेगळंच समजतं. तुम्ही सायलेन्स ठेवता तर समोरचा त्याचा वेगळा अर्थ काढतो. तुम्ही रिप्लाय उशिरा देता तर समोरचा विचार करतो की तुम्ही इंटरेस्ट गमावला आहे. एका मेसेजवरून रिलेशनशिप बदलू शकतो. हा आठवडा ओव्हर थिंकिंग आणि मिसअंडरस्टँडिंगचा आहे. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे. हेच मोमेंट्स ठरवतात की तुमचं नातं खरं आहे की नाही. जर तुम्ही या काळात शांत राहिलात, समजून घेतलं आणि कम्युनिकेशन क्लिअर ठेवलं तर तुमचं नातं मजबूत होईल. पण जर तुम्ही इम्पल्सिव्ह रिॲक्शन्स दिल्या, इगोला जागा दिली, तर नात्यात डिस्टन्स येऊ शकतो. या आठवड्यात एक खूप सटल पण पॉवरफुल गोष्ट घडणार आहे. इमोशनल डिपेंडन्सी वाढणार आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीची सवय लागल्यासारखं वाटेल. तुम्ही वारंवार त्या व्यक्तीबद्दल विचार कराल आणि तुम्हाला असं वाटेल की त्या व्यक्तीशिवाय काहीतरी अपूर्ण आहे. पण इथेच तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे, हे प्रेम आहे की फक्त अटॅचमेंट आहे? कारण प्रेम तुम्हाला मजबूत बनवतं, पण अटॅचमेंट तुम्हाला कमकुवत बनवू शकतं. काही लोकांसाठी हा काळ खूप रोमॅन्टिक असेल. अचानक मेसेजेस येतील, अचानक कॉल्स येतील आणि तुम्हाला वाटेल की युनिव्हर्स तुमच्यासाठी काहीतरी खास करत आहे. पण जे खूप पटकन सुरू होतं ते नेहमी टिकतं असं नाही. त्यामुळे एक्साइटमेंटमध्ये मोठे डिसिजन्स घेऊ नका. या काळात एक्स्पेक्टेशन्स वाढू शकतात. तुम्हाला वाटेल की समोरची व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यावी, पण रिॲलिटीमध्ये असं नेहमी होत नाही. आणि जेव्हा एक्स्पेक्टेशन्स पूर्ण होत नाहीत तेव्हा डिसअपॉइंटमेंट येतो. त्यामुळे एक सिंपल रूल फॉलो करा. एक्स्पेक्ट लेस आणि फील मोर. काही लोकांना या आठवड्यात त्यांच्या पास्टची आठवण येऊ शकते. एखादा जुना पर्सन परत येऊ शकतो आणि तुम्हाला वाटेल की पुन्हा एकदा त्या नात्याला चान्स द्यावा का? पण इथे सावध राहणं गरजेचं आहे. कारण पास्टने तुम्हाला आधी काय शिकवलं आहे हे विसरू नका. हा आठवडा तुम्हाला स्वतःबद्दलही खूप काही शिकवणार आहे. तुम्ही कसे रिॲक्ट करता, तुम्ही कसं विचार करता आणि तुम्ही नात्यात किती इन्व्हेस्ट करता, हे सगळं तुम्हाला या काळात समजेल. आता पाहूया राशीनुसार संकेत. मेष राशीसाठी हा आठवडा एनर्जीने भरलेला आहे, पण तुमचं मन खूप सेन्सिटिव्ह होणार आहे. छोट्या गोष्टींचाही परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. त्यामुळे रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करा. वृषभ राशीसाठी स्टेबिलिटी महत्त्वाची आहे, पण पार्टनरकडून क्लॅरिटी कमी मिळू शकते. त्यामुळे पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. मिथुन राशीसाठी हा आठवडा सरप्राईज घेऊन येतो. अचानक एखादा मेसेज, कॉल किंवा जुना व्यक्ती परत येऊ शकतो आणि तुम्हाला डिसिजन घ्यावा लागू शकतो. कर्क राशीसाठी इमोशनल बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होईल. डीप कॉन्व्हर्सेशन्स होतील, पण ओव्हरथिंकिंग टाळणं खूप गरजेचं आहे. सिंह राशीसाठी इगो हा मोठा फॅक्टर ठरणार आहे. जर तुम्ही इगो सोडला नाही तर रिलेशनशिपमध्ये ताण येऊ शकतो. कन्या राशीसाठी ॲनालिटिकल थिंकिंग जास्त होईल. तुम्ही प्रत्येक गोष्ट ॲनालाइज कराल, पण हा काळ फीलिंग्सचा आहे, त्यामुळे डिसिजन्स डिले करणं चांगलं ठरेल. तूळ राशीसाठी हा आठवडा खूप पॉझिटिव्ह आहे. लव्ह अपॉर्च्युनिटी, अट्रॅक्शन आणि रिलेशनशिपची प्रोग्रेस दिसेल. वृश्चिक राशीसाठी पॅशन पीकवर असेल, पण पॉझिटिव्हनेस वाढू शकते. त्यामुळे ट्रस्ट मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. धनुराशीसाठी मूड स्विंग्ज येतील. एक वेळा लव्ह वाटेल आणि दुसऱ्या क्षणी डाऊट येईल. त्यामुळे मोठे डिसिजन्स टाळा. मकर राशीसाठी सिरियसनेस वाढेल. रिलेशनशिप पुढच्या लेवलला जाऊ शकतो. कमिटमेंटची शक्यता आहे.
कुंभ राशीसाठी सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण आठवड्याच्या शेवटी क्लॅरिटी मिळेल. आणि मीन राशीसाठी हा आठवडा सर्वात पॉवरफुल आहे. अट्रॅक्शन, अटेन्शन आणि इमोशनल कनेक्ट सगळं वाढेल. या आठवड्यात मीन, मिथुन आणि तूळ या राशींसाठी विशेष पॉझिटिव्ह एनर्जी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लकी असणं म्हणजे एफर्ट न करता सगळं मिळणं नाही, तर योग्य वेळी योग्य डिसिजन घेणं आहे. या आठवड्यात तुम्हाला स्वतःबद्दल खूप काही समजेल. सेल्फ वर्थ खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःला किती व्हॅल्यू देता यावर तुमचं रिलेशनशिप डिपेंड करतं. जर तुम्ही स्वतःला कमी समजता तर तुम्ही जास्त कॉम्प्रोमाइज करता, आणि जर तुम्ही स्वतःला योग्य व्हॅल्यू देता तर तुम्ही हेल्दी बाउंड्रीज ठेवता. काही लोकांसाठी हा काळ आय ओपनिंग असेल. काही गोष्टी स्पष्ट दिसतील ज्या आधी दिसत नव्हत्या. एखाद्या व्यक्तीचं खरं वागणं समोर येईल आणि तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल. हा डिसिजन कठीण असेल पण फ्युचरसाठी योग्य असेल. या आठवड्यात कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जे बोलता ते रिलेशनशिप बनवू शकतं किंवा तोडू शकतं. त्यामुळे बोलताना विचार करा, हार्श वर्ड्स टाळा आणि शक्य तितकं शांतपणे बोला. पेशन्स हा तुमचा सर्वात मोठा स्ट्रेंथ असेल. काही गोष्टी लगेच क्लिअर होणार नाहीत, पण जर तुम्ही वेळ दिलात तर सगळं स्पष्ट होईल. या आठवड्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल बॅलन्स. खूप जास्त अटॅच होणं टाळा आणि खूप डिस्टन्स ठेवणंही टाळा. बॅलन्स मेंटेन करा. काही वेळा तुम्हाला वाटेल की तुम्ही कंट्रोल गमावत आहात, पण अशावेळी स्वतःला थांबवा आणि विचार करा की मी जे करतोय ते योग्य आहे का. कंपॅरिझन टाळा. सोशल मीडियावर दिसणारं सगळं खरं नसतं, त्यामुळे स्वतःच्या नात्यावर फोकस करा. ग्रॅटिट्यूड ठेवा. पार्टनरला अप्रिशिएट करा. छोट्या गोष्टींसाठी धन्यवाद द्या. हा आठवडा तुम्हाला शिकवतो की लव्ह म्हणजे फक्त फीलिंग नाही, लव्ह म्हणजे एफर्ट आहे, रिस्पेक्ट आहे, कन्सिस्टन्सी आहे. या आठवड्यात एक छोटा पण पॉवरफुल हॅबिट तयार करा. रोज काही मिनिटं स्वतःसाठी काढा. तुमच्या भावना लिहून ठेवा, जर्नल करा. यामुळे तुम्हाला तुमचं मन अधिक स्पष्टपणे समजेल, आणि जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी मिळते तेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्येही योग्य निर्णय घेऊ शकता. तसेच स्वतःला वेळ देणं म्हणजे सेल्फिश असणं नाही, तर ते सेल्फ रिस्पेक्ट आहे. जर एखादं नातं तुम्हाला शांतता देत असेल, तुम्हाला ग्रो होऊ देत असेल, तर ते योग्य आहे. पण जर ते तुम्हाला स्ट्रेस देत असेल तर विचार करा. एक छोटा उपाय: दर शुक्रवारी पांढऱ्या वस्तू दान करा आणि ओम शुक्राय नमः जपा. जर तुम्हाला वाटत असेल की हे तुमच्यावर लागू होतंय तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता. जर तुम्हाला वाटत असेल की आज सांगितलेलं तुमच्या आयुष्यात कुठेतरी लागू होतंय, तर एक काम नक्की करा. या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच आणखी ॲक्युरेट आणि युजफुल भविष्य देण्यासाठी प्रेरणा देतो. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण दररोज सकाळी आणि संध्याकाळी आम्ही तुमच्यासाठी नवीन राशी भविष्य घेऊन येतो. तसेच कॉमेंटमध्ये तुमची राशी लिहा आणि आजचा अनुभव शेअर करा. कदाचित तुमचा अनुभव इतरांसाठीही हेल्पफुल ठरेल.